दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या देशविरोधी घोषणा आणि अफजल गुरुचं समर्थन याचा देशभरात निषेध होतोय। अशातच पोलिसांच्या नक्षलविरोधी अभियानातर्फे एक गौप्यस्फोट करण्यात आलाय। पोलिसांनी अटक केलेल्या साईबाबा नावाच्या नक्षल समर्थक नेत्यानं या विद्यापीठात ही चळवळ राबवल्याचं पुढे येत आहे। एवढंच नाही तर जहाल नक्षलवादी म्हणून अटक झालेले हेमेंद्र मिश्रा आणि प्रशांत राही हे देखील JNUचे स्टुडंट फ्रंट होता आणि दिल्ली युनिव्हर्सिटीमधला जो स्टुडंट फ्रंट होता जो प्रो माओइस्ट आयडिओलॉजीला सबस्क्राईब करतो। त्या दोन्ही स्टुडंट फ्रंटला साईबाबा गाईड करायचे। त्यांच्या ज्या पार्टी सेल्स म्हणजे या सेलमधला प्रत्येक सदस्य हा त्या पार्टीचा सदस्य असतो, त्याला पार्टी सेल म्हणतात। तर त्या पार्टी सेल्सला पूर्ण यांचे गायडन्स असायचं, त्यांची तो स्टडी क्लासेस घ्यायचा, म्हणजे सगळी जी रिव्होल्युशनरी आयडिओलॉजी आहे ती त्यांच्या गळ्यात पूर्ण उतरवायचा। न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात देखील साईबाबाच्या JNU कनेक्शनचा उल्लेख आहे। ही घटना घडली तेव्हा जरी साईबाबा नागपूरच्या तुरुंगात असला तरी या घटनेची बीजं फार पूर्वीच त्यानं रोवली असण्याची शक्यताही व्यक्त होतीये। अफजल गुरुचं जेव्हा आता डेथ अॅनिव्हर्सरी झाली, 3rd डेथ अॅनिव्हर्सरी, तर त्याची 3rd डेथ अॅनिव्हर्सरी साजरी करायचं काही कारण नव्हतं खरं म्हटलं तर। परंतु ठीक आहे, आता त्याला वैचारिक विचार स्वातंत्र्याच्या नावाखाली ते सगळे एकत्र आले आणि त्यांनी ज्या पद्धतीनं त्यांच्या भावना एकत्र केल्या आणि ज्या पद्धतीनं त्याला समर्थन मिळालं त्या समर्थन मिळण्यापाठीमागे कुठेतरी माओइस्ट अजेंड्याची जी मंडळी आहे त्यांचं समर्थन होतं काय परत वेगळं सांगायची गरज नाही। शहरी भागात खदखदणाऱ्या असंतोषाला खतपाणी घालत अशा प्रकारे माओवादी संघटना काम करत असल्याचं समोर येत आहे। त्यामुळे या विरोधात कारवाई करण्याची गरज आहे। अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।